फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील कचरा डेपोला आग लागल्यानं स्थानिक नागरिकांनी कचरा प्रश्नावर आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनत चाललाय। फुरसुंगी येथे कचरा टाकून दिला जात नाही आणि महापालिकेचे कचरा प्रकल्प शेवटची घटका मोजतायत। यामुळे शहरातील कचरा पेट्या ओसंडून वाहत असून शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेत। या पार्श्वभूमीवर गेल्या 5-6 वर्षात शहरात सुरू करण्यात आलेले प्रकल्प कुठे आहेत असा प्रश्न निर्माण होतो। केंद्र शासनाच्या मदतीने 2008 मध्ये सुमारे 1000 क्षमतेचे कचरा प्रकल्प सुरू करण्यात आले। तांत्रिक कारणे व कुशल कामगार यामुळे सन 2011 मध्ये हा प्रकल्प बंद पडला। अशीच काहीशी परिस्थिती दुसऱ्या प्रकल्पांची देखील आहे। सध्या महापालिकेकडून सुरू करण्यात आलेले काही प्रकल्प बंद आहेत तर काही शेवटची घटका मोजत आहेत। हडपसर येथे अजिंक्य टप्पा 1 व टप्पा 2 असे सुमारे 200 मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प सन 2010 मध्ये सुरू करण्यात आले। यासाठी महापालिकेच्या वतीने तब्बल 15 कोटी रुपये खर्च करून हे प्रकल्प उभारण्यात आले। दोन्ही प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला 3 कोटी 12 लाख रुपयांचा खर्च केला जातो। सध्या हे प्रकल्प सुरू असले तरी क्षमतेपेक्षा अधिक सुमारे 300 मेट्रिक टन कचरा येथे टाकला जात असल्याने कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे समोर आले। सध्या पुणे शहरात कचरा तयार होतो 1600 ते 1700 मेट्रिक टन, तर महापालिकेकडे असणारा कचरा जिरवण्यासाठी प्रकल्पांची संख्या आहे 2000 टन। त्यामुळे या प्रकल्पाची क्षमता पूर्णपणे वापरली गेल्यास येणाऱ्या काळात पुणे शहरात कधीच कचरा कोंडी निर्माण होणार नाही अशी स्थिती आहे। मात्र हे सर्व करण्यासाठी गरज आहे सत्ताधाऱ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रशासनाच्या भरीव कामगिरीची। नाहीतर रोजच होते कचरा कोंडी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर येणार आहे। विरेश आंधळकर, शार्प न्यूज, पुणे।